आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमरिकल नंबर 17 पाहणार आहोत. A hollow metal cylinder has external diameter 100 mm and thickness of metal 10 mm. म्हणजे एक हॉलो मेटल सिलेंडर रॉड आहे. त्याचं एक्सटर्नल डायमीटर म्हणजे जो बाहेरचा डायमीटर आहे तो 100 mm दिलाय आणि जो काय हॉलोची जी थिकनेस आहे ती थिकनेस किती दिलेली आहे 10 mm दिलेली आहे. लेंथ ऑफ सिलेंडर आणि त्या रॉडची लेंथ किती दिलेली आहे 800 mm दिलेली आहे. कॅरीज अन ऍक्सेल टेन्साईल लोड म्हणजे टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा लोड किती आहे तो 250 किलो न्यूटन. इफ यंग मॉड्युलस दिलेला आहे 2 × 10⁵ मेगापास्कल. पॉइझन्स रेशो 0.25. फाइंड चेंज इन लेंथ अँड चेंज इन डायमीटर आपल्याला काय करायला सांगितले फाइंड आउट करायला सांगितले. तर सर्वप्रथम गिवन डाटा लिहून काढूया. गिवन मध्ये काय काय आहे एक्सटर्नल डायमीटर म्हणजे आपण त्याला कॅपिटल डी म्हणत असतो. किती दिलेलं एक्सटर्नल डायमीटर 100 mm. ऑलरेडी mm मध्ये त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट त्याची थिकनेस म्हणजे स्मॉल टी किती दिलेलं आहे 10 mm. हे सुद्धा ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. लेंथ ऑफ सिलेंडर रॉड कॅपिटल एल ने नोट करत असतो. किती दिलेलं लेंथ 800 mm. हे सुद्धा mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. ऍक्सियल टेन्साईल लोड म्हणजेच पी किती दिलेला आहे 250 किलो न्यूटन. किलो न्यूटनचा आपण काय करत असतो न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करत असतो. कसं करतो किलो म्हणजेच काय 10⁻³ हे सर्व युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये आपण युनिट कन्व्हर्जन पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. व्हिडिओचं नाव आहे युनिट कन्व्हर्जन. तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर 250 किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो 250 ऍज इट इज लिहायचं आणि किलो म्हणजे काय असतं 10⁻³ आणि न्यूटन ऍज इट इज. त्यानंतर काय दिलंय पॉइझन रेशो म्यू किती दिलेला आहे 0.25 आणि आपल्याला टू फाइंड काय करायला सांगितलंय टू फाइंड चेंज इन लेंथ आणि चेंज इन डायमीटर. चेंज इन लेंथ आणि चेंज इन डायमीटर काय करायला सांगितले फाइंड आउट करायला सांगितले. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया डायग्राम ड्रॉ करूया. हॉलो सर्कल दिलं म्हणजेच काय हा स्मॉलर डायमीटर आणि हा लार्जर डायमीटर. टेन्साईल आहे म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा लोड किती दिलेला आहे तो पी 250 किलो न्यूटन. 250 किलो न्यूटन. सिमिलरली या साईडला सुद्धा किती ओढतोय 250 किलो न्यूटन. हॉलो सर्क्युलर बार आहे मग याची थिकनेस दिलेली आहे. ही जी काही थिकनेस आहे याची जाडी ही जी काही जाडी आहे ती जाडी त्याने किती दिलेली आहे 10 mm दिलेली आहे. थिकनेस 10 mm आणि मोठा जो सर्कल आहे त्याचा डायमीटर किती दिलाय म्हणजे इथून ते हा डायमीटर किती दिलाय आपल्याला 100 mm. डायमीटर 100 mm आणि त्याची थिकनेस 10 mm दिलेली म्हणजे पूर्ण हा 10 mm 10 mm 10 mm 10 mm अशी याची थिकनेस दिलेली आहे आणि टोटल लेंथ याची किती दिलेली आहे 800 mm. मग बघा कॅपिटल डी किती आहे म्हणजे बाहेरच्या सर्कलचा डायमीटर किती असणार आहे टोटल दिलेला आहे 100 mm. तो 100 mm. आता स्मॉल डी म्हणजे आतल्या सर्कलचा डायमीटर किती असणार बघा. आता सपोज इथून आपण मोजायला सुरुवात केली तर इथून ते हा आउटर सर्कल याचा डायमीटर किती दिलाय 100 दिलाय. आता ह्या इनर सर्कलचा डायमीटर आपल्याला शोधायचा म्हणजे स्मॉल डी. आपल्याला त्यांनी थिकनेस दिले मग बघा इथून ते हे किती असणार आहे 10 असणार आहे. इथून ते हे 10 असणार आहे म्हणजे टोटल 100 मधून हे 10 आणि हे 10 मायनस केले काय भेटणार आपल्याला स्मॉल डायमीटरची व्हॅल्यू भेटणार. म्हणजेच काय 100 मायनस हे 10 किती होणार 90. 90 मायनस हे 10 किती होणार 80. म्हणजे स्मॉल डी किती झाला 80 mm. मग हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया आपण कसा काढतो पाय ऑफ कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. व्हॅल्यू पुट करूया. पाय ऍज इट इज कॅपिटल डी किती आहे 100 चा स्क्वेअर मायनस स्मॉल डी किती आहे 80 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4.
कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर ब्रॅकेटमध्ये शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय येतं. परत एक ब्रॅकेटमध्ये 100चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, परत ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4. किती आन्सर आलं आपलं? 2827.433 एरिया कसा असतो? mm स्क्वेअर. हॉलो सर्कलचा एरिया आपण कसा फाइंड आउट केला? तर पाय ऑफ कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. कॅपिटल D म्हणजे जो आउटर सर्कल आहे त्याचा डायमीटर मायनस स्मॉल d चा स्क्वेअर म्हणजे हा जो आतला सर्कल आहे त्याचा डायमीटर. म्हणून त्यांनी आपल्याला काय केली? थिकनेस दिलती. मग ही थिकनेस 10 आणि ही थिकनेस 10, 100 मधून 20 मायनस केल्यानंतर काय झालं? आपला आतल्या सर्कलचा डायमीटर निघाला, तो की त्याला 80. कॅल्क्युलेशन करून काय केलं? एरिया फाइंड आउट केला. त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय? चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय असतो? PL डिवायडेड बाय AE. मग सर्व व्हॅल्यू आहेत का बघा? P दिलेला आहे की त्या 250 किलो न्यूटन आहे. 250 किलो न्यूटन, त्याचं न्यूटन कसं करतो? इंटू 10⁻3. लेंथ दिले का? 800 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. एरिया पण इथं फाइंड आउट केला. हॉलो सर्क्युलर सेक्शन साठी कसा? पाय कॅपिटल D स्क्वेअर मायनस स्मॉल d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. किती आला? 2827.433 इंटू यंग मॉड्युलर C दिलाय का त्यांनी? दिलेला आहे. इथं नोट डाऊन करूया आपण. इज इक्वल्स टू किती दिलाय? 2 इंटू 10⁻5 मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. मग तसंच लिहूया 2 इंटू 10⁻5 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथं व्हॅल्यू पुट करूया. किती आहे ती? 2 इंटू 10⁻5 मेगा पास्कल म्हणजे काय असतं? न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय येणार? 250 इंटू 10⁻3 इंटू 800 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2827.433 इंटू 2 इंटू 10⁻5 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं? 0.3536. 0.3536. पॉईंट नंतरचे 3च डिजिट घेतो म्हणून काय? 353. चेंज इन लेंथ. लेंथचं युनिट काय असतं? mm. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय? चेंज इन डायमीटर. चेंज इन डायमीटर आपल्याला कुठं भेटतो रे? तर ई लॅटरल मध्ये चेंज इन डायमीटर लपलेला असतो. ई लिनियर म्हणजे काय असतं? हा जो फोर्स आहे याला पॅरलल जे काय डिफॉर्मेशन होतं तो असतो लिनियर. म्हणजे आता हा फोर्स या साईडला चाललाय, मग या साईडला डिफॉर्मेशन कशाच होणार? तर या लेंथचं डिफॉर्मेशन होणार. म्हणजेच चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ हे झालं लिनियर. आणि लॅटरल म्हणजे काय? हा जो फोर्स असतो या फोर्सच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जे डिफॉर्मेशन होते त्याला आपण काय म्हणत असतो? लॅटरल स्ट्रेन म्हणत असतो. मग या फोर्सच्या परपेंडिक्युलर काय चेंज होणार? डायमीटर चेंज होणार, बेस चेंज होणार, थिकनेस चेंज होणार, विड्थ चेंज होणार. हे सर्व कॅल्क्युलेशन कशा येणार? लॅटरल मध्ये येणार. म्हणजे चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर, चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस, चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ, चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस. म्हणजे इकडच्या सर्व व्हॅल्यू काय होणार आहे? त्या ई लॅटरल मध्ये येणार. आणि ही जी चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ आहे ती लिनियर मध्ये येणार. मग आपल्याला काय फाइंड आउट करायला पाहिजे? ई लिनियर फाइंड आउट करायला पाहिजे. ई लिनियर कशी असते? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट केले, ओरिजिनल लेंथ माहित आहे. मग आपण काय करूया? सर्वप्रथम ई लिनियर फाइंड आउट करूया. ई लिनियर म्हणजेच नॉर्मल स्ट्रेन असते. नॉर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट केली किती येते? 0.353 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे? 800. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. 0.353 डिवायडेड बाय 800 किती आली? 4.4125 इंटू 10⁻⁻4. आता हा कसला टेन्साईल आहे? बाहेरच्या साईडला फोर्स ओढते. बाहेरच्या साईडला फोर्स ओढलं म्हणजे काय होणार आहे? लेंथ इन्क्रीज होणार आहे आणि हा डायमीटर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे.
म्हणजेच ई लिनियरची कशी असणार आहे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे आणि लॅटरलच्या रिलेटेड व्हॅल्यू कशी असणार आहे निगेटिव्ह असणार. म्हणून आता हीच कशी व्हॅल्यू येणार पॉझिटिव्ह येणार आणि जी लॅटरलची आपण व्हॅल्यू काढणार आहे ती कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. नेक्स्ट बघा लिनियर म्हणजेच काय असतं चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता ई लॅटरल फाइंड आउट करूया. ई लॅटरल कसं होणार ई लॅटरल इज इक्वल्स टू हे ई लॅटरल इथंच ठेवूया. खाली ई लिनियर इकडे डिवाइड इकडे पाठवल्यानंतर काय होणार आहे इंटू होणार आहे. म्हणजेच काय हा मायनस सुद्धा त्या साईडला पाठवूया मायनस म्यू इंटू ई लिनियर मायनस ॲज इट इज. म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25. ई लिनियर इथं फाइंड आउट केला. ई लिनियर किती आहे तो 4.4125 इंटू 10 टू द पॉवर -4. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. काय होणार 0.25 इंटू 4.4125 इंटू 10 टू द पॉवर -4. मायनस साइन ॲज इट इज किती आलं 1.103 इंटू 10 टू द पॉवर -4. परंतु ई लॅटरल म्हणजेच काय असतं चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. व्हॅल्यू पुट करूया. हा ओरिजिनल डायमीटर या साईडला इकडे डिवाइड आहे तिकडे पाठवल्यानंतर काय होणार आहे इंटू होणार आहे. म्हणून काय होणार चेंज इन डायमीटर इज इक्वल्स टू -1.103 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू हा डी इकडे काय होणार मल्टिप्लाय होणार. तो डी किती आहे ओरिजिनल डायमीटर 100. मोठ्या सर्कलचा डायमीटर घ्यायचा कारण जे काय आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ती कशाची काढायची आहे मोठ्या सर्कलची. मोठा सर्कल कितीने चेंज होणार ते काढायचं आहे. म्हणून कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे 100. इथं कॅपिटल डी घ्या चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. चेंज इन ओरिजिनल डायमीटर किती आहे 100. किती येते बघा ब्रॅकेटमध्ये 1.103 इंटू 10 टू द पॉवर -4 इंटू 100. 0.011 एवढी व्हॅल्यू येते 0.011 आणि चेंज इन डायमीटर डायमीटरचे युनिट काय असतं mm. व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह म्हणून इथं निगेटिव्ह. निगेटिव्ह साइन इंडिकेट निगेटिव्ह साइन इंडिकेट डिक्रीज इन डायमीटर. आपण विदाउट व्हॅल्यू काढता सुद्धा सांगू शकतो कारण फोर्स बाहेरच्या साईडला आहेत म्हणजेच काय होणार याची लेंथ वाढणार आहे आणि डायमीटर डिक्रीज होणार आहे. हे आन्सर चेंज इन डायमीटर आपलं निगेटिव्ह मध्ये आलंय म्हणून काय लिहायचं निगेटिव्ह साइन इंडिकेट डिक्रीज इन डायमीटर. निगेटिव्ह साइन आल्यामुळे काय होते ते जो काही डायमीटर आहे तो त्याचा काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.